हॅलो. गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. काल आपण जे पार्ट कंटिन्यू केला त्याच्या पुढचा पार्ट आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करतोय. थोडं जे मेंटेनन्स आहे वीकली, थोडं काही मेंटेनन्स असतात, काही सर्व नियोजन जे होतं इलेक्ट्रिसिटी वगैरे ते सर्व ह्या ठिकाणी व्यवस्थित करून घेतल्यामुळे थोडासा वेळ एक्स्ट्रा गेलेला आहे. पण ह्या ठिकाणी आता आपण लेक्चर स्टार्ट करू. तर या ठिकाणी जे लेक्चर आपण घेतोय तर त्यामध्ये आपण सर्वांना पहिलं पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. आणि तर बरेचसे विद्यार्थी जॉईन होत आहे. थोडा वेळ झाल्यामुळं थोडंसं कन्फ्युजन त्या ठिकाणी झालं होतं, पण आता लेक्चर आपण स्टार्ट करतोय. सर्वांना क्लिअर आवाज ऐकू येतोय, आवाज आणि चित्र क्लिअर दिसतंय, आवाज आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का? पटकन सांगा. ओके, प्रतीक्षा काळे म्हणताय यस सर. 2च मिनटं. तर त्या ठिकाणी आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं फॅलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन होतं, त्यानंतर इनप्लांटेशन होतं. त्याचे पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यावं लागतील थोडे व्यवस्थित. तुम्हाला पण रीडिंग करावं लागेल, तेव्हाच त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होऊ शकताय. पण त्याच्यानंतर प्रेग्नेन्सी ज्या वेळेस फर्टिलायझेशन होतं आणि गर्भ युटेरस जे एम्ब्रिओ आहे झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो आणि तो एम्ब्रिओ गर्भपिशवीमध्ये येतो आणि 9 महिने त्याची डेव्हलपमेंट होते
आणि तो जो पिरियड आहे त्याला नाव दिलं जातं त्या ठिकाणी प्रेग्नेन्सी किंवा जस्टेशन. मग कंडिशन ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रिओ, कंडिशन ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रिओ, कधी कधी बघा ट्विन्स पण असतात, तर दॅट इज वन ऑर मोर एम्ब्रिओ इन युटेरस. युटेरस म्हणजे काय मित्रांनो, गर्भपिशवीमध्ये, तर त्याला म्हणतात प्रेग्नन्सी ऑर जस्टेशन. द ह्युमन प्रेग्नन्सी लास्ट फॉर 9 months, दॅट इज द पिरियड ऑफ 266 days फ्रॉम फर्टिलायझेशन. तर 14व्या दिवशी MC पिरियडच्या 14व्या दिवशी फर्टिलायझेशन होतं, तिथून जर मोजलं तर साधारण त्या ठिकाणी 266 दिवसांचा कालावधी असतो. आणि जर MC पिरियड जो शेवटचा MC पिरियड आलेला आहे त्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ब्लिडिंग फेजपासून जर मोजलं तर त्या ठिकाणी 280 daysचा त्या ठिकाणी काय असतं पिरियड असतो, विच इज द पिरियड ऑफ 9 months. आणि 3 भागामध्ये आपण प्रेग्नन्सीला किंवा जस्टेशन पिरियडला डिवाइड करू शकतो मित्रांनो. तर ते 3 भाग कोणते ते या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. ते 3 भाग कोणते, तर बघा त्या केसमध्ये पहिलं प्रेग्नन्सी बघितलं. नाव फर्स्ट ट्रायमिस्टर. आता बघा आपण कधी कधी काय म्हणतो फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, तसं तीन भागात जी डिवाइड असेल, एखादी गोष्ट 2 भागात डिवाइड आहे, पहिल्या भागाला म्हणता फर्स्ट सेम किंवा फर्स्ट सेमिस्टर, दुसऱ्या भागाला म्हणता सेकंड सेमिस्टर. पण एखादी गोष्ट 3 भागात डिवाइड असेल, एखादी गोष्ट 3 भागात त्या ठिकाणी डिवाइड असेल तर त्याला काय म्हणायचं, ट्रायमिस्टर. तर पहिलं ट्रायमिस्टर, दुसरं आणि तिसरं, पहिले 3 महिने, नंतर 3 महिने, नंतर 3 महिने. पहिले 3 महिने म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे, दॅट इज द फर्स्ट ट्रायमिस्टर. पहिले 3 महिने म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे, फर्स्ट ट्रायमिस्टर. ड्युरिंग दिस ट्रायमिस्टर एम्ब्रिओ डेव्हलप्स. बघा आता ह्या पहिल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये काय काय होतं, तर एम्ब्रिओ डेव्हलप बॉडी ऑर्गन. पहिल्या 3 महिन्यात जे झायगोट आहे तो एम्ब्रिओ तयार करतो आणि जो एम्ब्रिओ आहे तो ऑर्गन्स तयार करायला लागतो. म्हणून या फेजला ऑर्गॅनोजिनेसिस हे नाव दिलं जातं मित्रांनो. ऑर्गॅनो म्हणजे ऑर्गन, जिनेसिस म्हणजे तयार करणे. साधारण 12 आठवड्यांचा हा कालावधी आहे. तर या 12 आठवड्यांच्या कालावधीमध्ये 8व्या आठवड्यामध्ये साधारण 5 सेंटीमीटर लांबीचं बाळ तयार होतं गर्भपिशवीमध्ये. आणि त्याचे सगळे जे हात पाय वगैरे जे मेन स्ट्रक्चर आहे ते डेव्हलप झालेले असतात, पण छोट्या छोट्या स्वरूपात. एकदम छोटं 5 सेंटीमीटर म्हणजे एवढं असेल, एवढ्या स्वरूपात बाळ तयार होतं, पण त्याला हात पाय वगैरे सगळे आलेले असतात. त्यानंतर एम्ब्रिओ ॲट दिस स्टेज इज टर्म ॲज द फिटस. आर्म, हँड्स, फिंगर, फीट्स, टोज म्हणजे पायाचे अंगठे, बोटं आर फॉर्म. फिटस कॅन ओपन अँड क्लोज द माउथ अँड फिस्ट. मूठ पण तो असं उघडझाप करू शकतोय. CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम फुल्ली डेव्हलप झाली असते. वर्किंग ऑफ एक्सक्रेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम बिगिन्स. आणि त्या बाळामध्ये जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आणि एक्सक्रेटरी सिस्टीम, सांगा मेन पॉईंट काय लक्षात घ्यायचे. 8व्या वीकमध्ये, कितव्या वीकमध्ये, 8व्या वीकमध्ये बाळाची पूर्ण 5 सेंटीमीटर लांबी झाली असते आणि त्याचे सर्व स्ट्रक्चर डेव्हलप झाले असतात. कोणते कोणते, आर्म, हँड्स, फिंगर, फीट्स, त्यानंतर टोज, नंतर फिटस म्हणजे जे बाळ आहे,
इट कॅन ओपन ऑर क्लोज इट्स फिस्ट, ही याला मूठ म्हणतात. CNS इज फुल्ली फॉर्म, वर्किंग ऑफ एक्सक्रेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम बिगिन्स. त्यानंतर येतं मोमेंट ऑफ फिटस बिगिन बट मदर कॅन नॉट फील इट. बाळाच्या हालचाल चालू होता पण बाळ खूप छोटा असल्यामुळे आईला त्या हालचाल त्या ठिकाणी जाणवत नाही. हार्टबीट कॅन बी हर्ड फ्रॉम 6th वीक. 6व्या आठवड्यापासून हृदयाचे ठोके सुद्धा त्या ठिकाणी ऐकायला येतात. आणि मग ॲट द एंड ऑफ म्हणजे 12व्या आठवड्यात काय होतं, बाळाची लांबी 7 ते 10 सेंटीमीटर लॉंग होते. 8व्या आठवड्यात जी 5 असते ती 12व्या आठवड्यात 7 ते 10 सेंटीमीटर लांब होऊन जाते. द युटेरस ऑफ मदर बिकम्स लार्जर. जे आईचं गर्भपिशवी आहे ती आता मोठी व्हायला लागते आणि त्या ठिकाणी ते म्हणजे पोटाचा घेर वाढून जातो आणि ते लक्षात यायला लागतं की ही महिला प्रेग्नेंट आहे. इन दिस पिरियड द मदर एक्सपिरियन्सेस मॉर्निंग सिकनेस. म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये नॉसिया मळमळ होणं, नंतर ओमिटिंग उलटी होणं, मूड स्विंग अचानक काहीतरी निराश वाटणं, असे जे मूड स्विंग्स आहे ते या काळामध्ये होऊ शकतात. तर 6व्या आठवड्यात हार्टबीट ऐकू येतं. 12व्या आठवड्यात 7 ते 10 सेंटीमीटर लांबी होते. त्या ठिकाणी 8व्या आठवड्यात 5 सेंटीमीटर लांबी होते. मेजर सगळे ऑर्गन CNS वगैरे सर्व डेव्हलप झालेले असतात. हे झालं फर्स्ट ट्रायमिस्टर. आता होईल सेकंड ट्रायमिस्टर. आता कोणतं असेल, सेकंड ट्रायमिस्टर. दॅट इज फ्रॉम 13th वीक टू 26th वीक. म्हणजे 13वा आठवडा ते 26वा आठवडा. साधारण ह्या पिरियडमध्ये गर्भाची लांबी किती होते मित्रांनो, 30 सेंटीमीटर होते. फिटस बिकम ॲक्टिव्ह. आता ह्या काळामध्ये जे कॉर्पस ल्युटियम आहे कुठं, ओव्हरीमध्ये असणारं, तर ते आईच्या ओव्हरीमध्ये असणारं जे कॉर्पस ल्युटियम आहे, जे एम्टिग्राफियन फॉलिकल आहे, जे कोणता हार्मोन तयार करतं आहे तर प्रोजेस्टेरॉन, ते डिजनरेट होतं आणि प्रोजेस्टेरॉन कोण तयार करतं, प्लॅसेंटा तयार करतो. प्लॅसेंटा आपण बघू. द फर्स्ट मोमेंट ऑफ फिटस अँड appearance of head hairs on the head are usually observed during the 5th month. 5व्या महिन्यामध्ये काय होतं, बाळाची आईच्या पोटामधली हालचाल कळायला लागते. पाय वगैरे त्या ठिकाणी जोरात हलवले ते कळतं आईला की हालचाल चालू आहे. अँड appearance of hair on the head. आणि डोक्यावरती केस पण येतात 5व्या आठवड्यामध्ये. बाय द एंड ऑफ 6th month, that is the second trimester, body is covered with fine hairs, eyelid separate, डोळे पूर्ण थोडे उघडल्यासारखे होऊन जातात, आयलॅशेस डेव्हलप होता आर फॉर्म. आता थर्ड ट्रायमिस्टर, दॅट इज द 27th वीक टिल द पर्च्युरेशन. म्हणजे आता हे शेवटचा त्या ठिकाणी कालावधी आहे, ज्या कालावधीमध्ये काय होतं, बाळ पूर्ण डेव्हलप होतं. आईचं जे गर्भपिशवी आहे ती पूर्ण मोठी होऊन जाते. अँड ॲट द एंड ऑफ 9th month ऑफ प्रेग्नेन्सी फिटस वेट्स. साधारण पोटामध्ये असणाऱ्या बाळाचं वजन किती होतं, 3 ते 4 किलोग्रॅम वजन होतं. आणि साधारण बाळाची लांबी किती होते तर 50 सेंटीमीटर. म्हणजे आपण जी एक पट्टी आहे, 1.5 पट्टी साधारण एवढी लांबी होते. अँड द फिटस म्हणजे जो गर्भ आहे, जे बाळ आहे पोटात डेव्हलप होणारं, त्याला फिटस म्हणता, इज रेडी फॉर डिलिव्हरी. आणि ते जे बाळ असेल ते डिलिव्हरी करता रेडी होऊन जातं. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे प्लॅसेंटा. बघा नेक्स्ट पार्ट कोणता आहे, प्लॅसेंटा. तर आता इथं काय लक्षात घ्यायचं आहे की हे बाळाचं जे कनेक्शन आहे कोणाबरोबर, आईबरोबर. आता याला हा जो पार्ट आहे याच्यामध्ये एवढा जो पार्ट आहे, हे पार्ट याला म्हणता प्लॅसेंटा. काय नाव दिलं जातं, प्लॅसेंटा. हे गर्भपिशवीचं वॉल आहे आणि गर्भपिशवीच्या वॉलमध्ये त्या ठिकाणी हा प्लॅसेंटा तयार होतो, ज्यामुळे बाळाला आईकडून सर्व फूड वगैरे म्हणजे जे न्यूट्रिशन आहे ते त्या ठिकाणी सप्लाय केलं जातं. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट बिटवीन डेव्हलपिंग एम्ब्रिओ अँड मॅटर्नल बॉडी इज कॉल्ड प्लॅसेंटा. काय सांगा, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट बिटवीन डेव्हलपिंग एम्ब्रिओ अँड मॅटर्नल बॉडी. म्हणजे जो गर्भ आहे हे याला म्हणता डेव्हलपिंग एम्ब्रिओ, दॅट इज फिटस. आणि
आईची गर्भपिशवीचं वॉल यांच्यामधलं कनेक्शन, त्याला काय नाव द्यायचं आहे, दॅट इज द प्लॅसेंटा. प्लॅसेंटा इज द अटॅचमेंट ऑफ बेबी, दॅट इज द फिटस टू द वॉल ऑफ द युटेरस ऑफ मदर. तर याच्यामुळं काय होतं, तर इथं बघा, इट इज द फ्लॅटन डिस्कॉइडल ऑर्गन, फ्लॅट असणारा डिस्कॉइडल ऑर्गन आहे इन द युटेरस ऑफ प्रेग्नेंट वुमन. द प्लॅसेंटा इज अ टेम्पररी स्ट्रक्चर. आता जसं एखादा बघा त्या ठिकाणी भिंतीमध्ये आपण खिळा ठोकतो आणि खिळा पूर्ण त्यात अर्धा खिळामध्ये जातो, तशा पद्धतीने हा प्लॅसेंटा आहे. आणि हा प्लॅसेंटा भिंतीच्या ऐवजी कोण आहे, आईची गर्भपिशवीची वॉल आहे आणि त्यामध्ये असा खिळा टोकल्यासारखा तो पॅक होतो. आणि नंतर एखाद्या वेळेस आपण जेव्हा खिळा उपसून बाहेर काढतो, त्या पद्धतीने जेव्हा बाळाची डिलिव्हरी होते तेव्हा प्लॅसेंटा गर्भपिशवीमधून बाहेर निघून येतो आणि जेव्हा बाळाचा जन्म होतो त्याच्यानंतर प्लॅसेंटा सुद्धा बाळ आईच्या गर्भपिशवीतून बाहेर पडून जातो. प्लॅसेंटा हे टेम्पररी स्ट्रक्चर आहे. जोपर्यंत बाळ पोटात आहे तोपर्यंत प्लॅसेंटा आहे. बाळाचा जन्म झाला तर बाळ बाहेर येईल पोटातून, तर प्लॅसेंटा सुद्धा बाहेर येऊन जातो. आणि त्यामुळे द प्लॅसेंटा इज अ टेम्पररी स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट, फंक्शनल कनेक्शन बिटवीन फिटल अँड मॅटर्नल सर्क्युलेशन. फिटल म्हणजे बाळाचं सर्क्युलेशन आणि मॅटर्नल म्हणजे आईचं सर्क्युलेशन. द प्लॅसेंटा इज अटॅच, प्लॅसेंटा कोणाला अटॅच आहे बघा बरं, इट इज अटॅच टू द वॉल ऑफ द युटेरस अँड टू द बेबीज अम्बिलिकल कॉर्ड. अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे हे जी नाळ असते, ही नाळ, तर ह्या नाळेत त्या ठिकाणी अटॅचमेंट असते. आणि प्लॅसेंटा इज द ओनली ऑर्गन, हा प्लॅसेंटा एकमेव ऑर्गन आहे ज्यामध्ये काही टिश्यू बाळाच्या असतात आणि काही टिश्यू आईच्या असतात. जे प्लॅसेंटा हा एकमेव ऑर्गन आहे की ज्या ऑर्गनमध्ये काही टिश्यू ह्या कोणाच्या असतात, बाळाच्या असतात, तर काही टिश्यू ह्या आईच्या असतात. म्हणजे तो ड्वेल नेचरचा ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये दोन्हीकडच्या पण टिश्यू प्रेझेंट आहे. द पार्ट ऑफ प्लॅसेंटा कॉन्ट्रीब्युटेड बाय द फिटस. तर आता काय होतं, बाळाचं जे ट्रोपोब्लास्ट आहे तर ते असे खिळ्यासारखे स्ट्रक्चर तयार करता, त्याला म्हणता कोरिओनिक विलाय. काय नाव द्यायचं आहे, कोरिओनिक विलाय. आणि ते खिळ्यासारखे कोणाच्या आत जाता, तर युटेरसच्या आत. तर तो जो पार्ट आहे त्या ठिकाणी तो बाळाकडचा असेल. द पार्ट ऑफ प्लॅसेंटा कॉन्ट्रीब्युटेड बाय द फिटस इज कॉल्ड फिटल प्लॅसेंटा अँड इट इज द कोरिओनिक विलाय. आता कोरिओनिक विलाय मध्ये सांगा, जसं आता एक लक्षात घ्या की हा जो पार्ट आहे, समजा हे गर्भपिशवीचं वॉल आहे आणि ते काय करतं, असे स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होतं. कोणाचं वॉल, गर्भपिशवीचं वॉल असे स्ट्रक्चर तयार करतं. याला म्हणतात पिट्स. पिट्स म्हणजे खड्डे. आणि हे समजा बाळाचं बाळ आहे, डेव्हलप होणारं बाळ, हे डेव्हलप होणारं असं हे बाळ डेव्हलप होतं आहे. तर हे याच्यापासून काय तयार होता, तर प्रोजेक्शन्स तयार होता. ब्ल्यू कलर दाखवतो, हे असे खिळ्यासारखे, आणि ते या पिट्समध्ये फिट होऊन जातात. या पिट्समध्ये ते काय होता, फिट होता. तर हे जे निळ्या रंगाचा पार्ट आहे याला म्हणता कोरिओनिक विलाय. निळ्या रंगाचा जो पार्ट दाखवला आहे त्याला काय म्हणतात सांगा, कोरिओनिक विलाय. जे पेनिट्रेट करतं, खिळ्यासारखं मध्ये जातं, कशामध्ये, तर पिट्समध्ये. पिट्स म्हणजे काय सांगा, तयार झालेले खड्डे. कशाच्या आतमध्ये, गर्भपिशवीच्या आतमध्ये. अँड द अदर पार्ट विच इज रिच इन ब्लड अँड सप्लाय रिच ब्लड सप्लाय शेअर्ड बाय द मदर. म्हणजे जो दुसरा पार्ट आहे जो रिच इन ब्लड सप्लाय, जो आईकडून आलेला असतो, आणि याला म्हणता मॅटर्नल प्लॅसेंटा. काय नाव द्यायचं आहे सांगा, मॅटर्नल प्लॅसेंटा. अँड सो द ह्युमन प्लॅसेंटा इज हिमोकोरियल. हिमोकोरियल म्हणजे कोरिओनपासून हे प्रोजेक्शन्स बनलेले, आणि हिमो म्हणजे ब्लड सप्लाय असणारा. द अम्बिलिकल कॉर्ड इज फॉर्म्ड ऑफ 3 ब्लड व्हेसल. जी नाळ असते बाळाची त्यामध्ये 3 रक्तवाहिन्या त्या ठिकाणी
प्रेझेंट असता. आउट ऑफ 3 ब्लड व्हेसल 2 आर स्मॉल आर्टेरी. 3 रक्तवाहिन्या असतात आणि या 3 रक्तवाहिन्यामध्ये त्या ठिकाणी काय असतं, एक जी आहे तर ती 2 ज्या आहे त्या स्मॉल आर्टेरीज असतात आणि एक जी आहे तर तो विच कॅरी ब्लड टुवर्ड्स द प्लॅसेंटा अँड वन इज द लार्ज व्हेन विच रिटर्न ब्लड टू विच रिटर्न्स द ब्लड टू द फिटस. तर ह्या 3 रक्तवाहिन्या त्यातलं लक्षात ठेवा. 2 आर्टेरीज आहे आणि एक व्हेन आहे. लार्ज व्हेन त्या ठिकाणी असेल. फंक्शन्स काय आहे तर जे इट ॲक्ट ॲज अ न्यूट्रिटिव्ह ऑर्गन बाय ट्रान्सपोर्टिंग न्यूट्रिन्स टू द एम्ब्रिओ. इट ॲक्ट ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन. कशाकरता मदत करतो, बाळाला ऑक्सिजन द्यायला आणि बाळाकडून बाळाचा जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे तो घ्यायला. त्यानंतर जे एक्सक्रेटरी ऑर्गन म्हणून सुद्धा ॲक्ट होतो की जे युरिया वगैरे बाळामध्ये तयार होतंय ते तिथून काढून घ्यायला तो मदत करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्लॅसेंटा ॲक्ट ॲज अ टेम्पररी एंडोक्राईन ग्लँड. एंडोक्राईन ग्लँड म्हणजे पिच्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, ते परमनंट आहे. हे तात्पुरतं आहे, फक्त प्रेग्नेन्सी पुरतं. आणि कोणता हार्मोन, ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन, प्रोजेस्टेरॉन अँड एस्ट्रोजिन सारखे जे हार्मोन्स आहे ते तयार करण्याचं काम कोण करतं मित्रांनो, प्लॅसेंटा. आता पर्च्युरिशन. पर्च्युरिशनचा अर्थ होतो डिलेव्हरी होणं. पर्च्युरिशन म्हणजे काय मित्रांनो, डिलेव्हरी म्हणजे 9 महिने कंप्लीट झाल्यानंतर बाळाचा जन्म होणं, त्याला नाव दिलं जातं पर्च्युरिशन. नऊ महिने कंप्लीट झाल्यानंतर जो बाळाचा जन्म झाल्यानंतर जन्म होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय नाव दिलं जातं मित्रांनो, पर्च्युरेशन. द ॲक्ट व्हॅजिनामधून बाळ आईच्या पोटातून बाहेर पडतं, त्या प्रॉपर्टीला नाव दिलं जातं पर्च्युरेशन. मग जेव्हा 9 महिने कंप्लीट होतील तेव्हा बाळ त्या ठिकाणी पूर्ण डेव्हलप झालेलं असेल आणि ते व्हॅजिनामधून बाळाला बाहेर टाकल्या जाईल आणि त्याचा जन्म होईल. तर ह्या प्रोसेसला काय नाव द्यायचं आहे, पर्च्युरेशन हे नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे. द मॅच्युअर्ड फिटस गिव्ह इट्स. आता बाळाची वाढ पूर्ण झालेली आहे हे कसं कळतं, तर ते कळत्याकरता ते कसं सिग्नल देतं बघा. गिव्ह इट्स मॅच्युरिटी सिग्नल बाय सिक्रेटिंग ACTH ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन फ्रॉम इट्स पिच्युटरी ग्लँड. बघा, बाळाच्या पिच्युटरी ग्लँडमधून ACTH ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, कोणता हार्मोन, ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन रिलीज होतं. दिस ACTH हार्मोन स्टिम्युलेट्स इट्स ॲड्रिनल ग्लँड. आणि त्या ACTH मुळे बाळाची जी किडनी आहे, किडनीच्या वरच्या बाजूला एक ग्रंथी असते त्याला म्हणता ॲड्रिनल ग्लँड. आणि त्या ॲड्रिनल ग्लँड कोणता हार्मोन तयार करायला लागते, ACTH मुळे ॲड्रिनल ग्लँड कोणता हार्मोन रिलीज करते, कॉर्टिकोस्टेरॉइड. लक्षात घ्या सिक्वेन्स. कोणता हार्मोन रिलीज करेल, कॉर्टिकोस्टेरॉइड नावाचं हार्मोन तयार करेल. कॉर्टिकोस्टेरॉइड गेट डिफ्यूज अक्रॉस द प्लॅसेंटा. आणि कॉर्टिकोस्टेरॉइड कोणी रिलीज केलं, बाळाच्या ॲड्रिनल ग्लँडनी. आणि ते कुठं डिफ्यूज होतं, अक्रॉस द प्लॅसेंटा अँड गेट अक्युमुलेटेड इन द ब्लड ऑफ मदर. आणि सांगा, हे जे कॉर्टिकोस्टेरॉइड आहे हे कुठं त्या ठिकाणी जातं, प्लॅसेंटामधून आईच्या रक्तामध्ये जातं बाळाकडून. लक्षात घ्या, बाळाकडून ते आईच्या रक्तात गेलं. धिस अक्युमुलेशन, आणि ते रक्तात गोळा झालं. धिस अक्युमुलेशन डिक्रीजेस द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड इन्क्रीज द सिक्रेशन ऑफ प्रोस्टॅग्लॅन्डिन. बघा, ज्या वेळेस जे कॉर्टिकोस्टेरॉइड आहे, पुन्हा एकदा लक्षात घ्या, सांगा, बाळ पूर्ण डेव्हलप झालं की बाळाची पिच्युटरी ग्लँड, तुम्हीच उत्तर द्यायचे मनातल्या मनात. बघा, बाळाची पिच्युटरी ग्लँड कोणता हार्मोन तयार करेल, शॉर्टकट आहे, सांगा बरं पटकन कमेंट करून. बाळाची पिच्युटरी ग्लँड कोणता हार्मोन रिलीज करेल.
ऐकू येतंय सर्वांना? ACTH, व्हेरी गुड. कोणता हार्मोन सांगा? ACTH हार्मोन. आणि मग ते ACTH हार्मोन कोणाचं? बाळाची पिट्युटरी ग्लँड ACTH हार्मोन रिलीज करेल आणि ते ACTH हार्मोन काय करेल? बाळाच्याच ॲड्रिनल ग्लँडला, राधिका जाधव करेक्ट आहे. तर ACTH जे हार्मोन आहे ते बाळाच्या ॲड्रिनल ग्लँडला कोणता हार्मोन तयार करायला लावेल? शॉर्टकट सांगा. बघा, ACTH हार्मोनमुळं बाळाचीच किडनीच्या वर असणारी ॲड्रिनल ग्लँड कोणता हार्मोन तयार करेल? शॉर्टकट सांगा. शॉर्टकट नाव सांगायचं. कॉर्टिको मध्ये C आणि स्टेरॉइडमध्ये S. व्हेरी गुड. पूर्ण लिहिलं? गुड. कॉर्टिको स्टेरॉइड. सांगा, कॉर्टिको स्टेरॉइड, बाळाचं कॉर्टिको स्टेरॉइड कोणाच्या रक्तात जमा होईल? बाळाचं कॉर्टिको स्टेरॉइड हार्मोन प्लॅसेंटामधून जाऊन कोणाच्या रक्तात जमा होईल? आईच्या रक्तात जमा होईल. व्हेरी गुड सिद्धी. व्हेरी गुड वेदांग. गुड. तुम्हाला काल मार्क पण सगळ्यांना चांगले पडलेले. अक्षय व्हेरी गुड. कार्तिकी व्हेरी गुड. ऋतुजा व्हेरी गुड. आनंद उगले व्हेरी गुड. राधिका सगळ्यांनी बरोबर सांगितलं. सांगा, त्या आईच्या रक्तात कॉर्टिकोस्टेरॉइड जमा झाल्यामुळे कोणाचं सिक्रिशन कमी होईल आईकडून? आईच्या त्या ठिकाणी प्रोजेस्टेरॉनचं सिक्रिशन कमी होईल आईच्या रक्तात. आणि कोणाचं सिक्रिशन वाढून जाईल? प्रोस्टॅग्लॅन्डिनचं. कोणाचं? हे नाव लक्षात घ्या. प्रोस्टॅग्लॅन्डिन. आणि जे प्रोस्टॅग्लॅन्डिन आहे बघा, प्रोस्टॅग्लॅन्डिन लेवल स्टिम्युलेट्स द मदर्स पिट्युटरी ग्लँड टू सिक्रेट ऑक्झिटोसिन हार्मोन. आणि सांगा काय काय झालं? बघा, कॉर्टिकोस्टेरॉइड आईच्या रक्तात जमा झालं, त्यामुळे जे प्रोजेस्टेरॉन आहे प्लॅसेंटाकडून त्याचं सिक्रिशन कमी झालं. प्रोस्टॅग्लॅन्डिनचं सिक्रिशन त्या ठिकाणी वाढून गेलं. प्रोस्टॅग्लॅन्डिन जे त्या प्रोजेस्टेरॉनचं सिक्रिशन कमी झाल्यामुळे आईची पिट्युटरी ग्लँड, कोणाची? आईची पिट्युटरी ग्लँड, बाळाची नाही, काय सिक्रेट करेल? ऑक्झिटोसिन. आणि ऑक्झिटोसिन हे काय करतं बघा, जे गर्भपिशवीच्या वॉल्स आहे तर त्या वॉल्सला आकुंचित करतं, कॉन्ट्रॅक्ट करतं ऑक्झिटोसिन. आणि त्यामुळे आईच्या पोटामध्ये कळा यायला लागतात. आणि जे प्रोस्टॅग्लॅन्डिन आहे ते पण त्याला मदत करतं. म्हणजे ऑक्झिटोसिन आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन या दोन हार्मोन्समुळं ॲटोमॅटिकली आईच्या पोटामध्ये कळा यायला लागतात. आणि कळा यायला लागल्या की समजून घ्यायचं की डिलेवरीची वेळ आलेली आहे. तर एवढं मोठं मेकॅनिझम आहे बघा, एवढं मोठं मेकॅनिझम त्या ठिकाणी आहे. पहिलं, बाळाची पिट्युटरी ग्लँड ACTH हार्मोन. ACTH मुळे ॲड्रिनल ग्लँड सिक्रेट्स द कॉर्टिकोस्टेरॉइड. कॉर्टिकोस्टेरॉइड आईच्या रक्तात जमा होईल आणि त्यामुळे प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण कमी होईल, प्रोस्टॅग्लॅन्डिनचं प्रमाण वाढून जाईल. प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण कमी झाल्यामुळे आईची पिट्युटरी ग्लँड ऑक्झिटोसिन हार्मोन तयार करायला लागेल. आणि ऑक्झिटोसिन आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन ह्या दोघां मिळून आईच्या पोटाचं, आईच्या गर्भपिशवीचं कॉन्ट्रॅक्शन होईल आणि लेबर्स म्हणजे आईच्या पोटामध्ये कळा यायला लागतील. ही प्रॉपर्टी लक्षात घेऊ आपण. आणि मग पोटामध्ये ज्या कळा येतील त्या कळांमुळं बाळाला व्हॅजिनाकडे लोटल्या जाईल आणि व्हॅजिनामधून बाळाचा जन्म होईल. तर हे जे डिलेवरी आहे, हे पर्च्युरेशन आहे, हे 3 भागात डिवाइड झालं आहे मित्रांनो. फर्स्ट स्टेज इज कॉल्ड डायलिशन, सेकंड स्टेज इज कॉल्ड एक्सपल्शन अँड थर्ड स्टेज इज कॉल्ड प्लॅसेंटल और आफ्टर बर्थ. नाव लक्षात घ्या. फर्स्ट स्टेजला काय म्हणायचं आहे? डायलिशन. सेकंड स्टेजला काय म्हणायचं आहे? एक्सपल्शन. थर्ड स्टेजला म्हणायचं आहे त्या ठिकाणी आफ्टर बर्थ और प्लॅसेंटल. तर पहिलं बघा, साधारण 12 तासाचा हा कालावधी असतो ज्यामध्ये गर्भपिशवीचे काय होता? आकुंचन होता पोटामध्ये, त्या ठिकाणी कळा येतात. आणि लक्षात घ्या, जे इथं हा जो पार्ट आहे इथं असं हे बाळ पोटामध्ये असेल आणि पोटामध्ये असताना बाळाचं डोकं हे व्हॅजिनाच्या साईडला असेल.
आणि पाय इकडं असेल तर ही नॉर्मल डिलेवरी असते. ही काय असते? नॉर्मल डिलेवरी. आणि ह्या ठिकाणी बाळाच्या भोवती असं पूर्ण एक कवरिंग असतं आणि याला म्हणता कोरियॉन आणि ॲम्निओटिक मेम्ब्रेन. कोरियॉनिक मेम्ब्रेन आणि ॲम्निओटिक मेम्ब्रेन हे फुटून जातील बघा, हे रप्चर होतील आणि बाळ व्हॅजिनाकडे येईल आणि हळूहळू बाळाचं डोकं पहिल्यांदा बाहेर येत असतं. जर बाळाचा जन्म पायाकडून झाला तर त्या ठिकाणी त्याला पायाळू म्हणता आणि ते रिस्की आहे. कधी कधी श्वास गुदमरायला लागतो बाळाचा. मग ते जोपर्यंत त्या ॲम्निऑन आणि कोरियॉन रप्चर नसतं तोपर्यंत काही अडचण नाही, पण ते रप्चर झाल्यावर बाळ पटकन बाहेर आलं पाहिजे आणि ते जर डोक्याकडून आलं तर नॉर्मल डिलिव्हरी असते. आणि त्या ठिकाणी बघा, आता बाळाचा जन्म झाला, ही जी अम्बिलिकल कॉर्ड आहे तर ही कात्रीचा वापर करून कट करून टाकल्या जाते. आणि आता हे झालं प्लॅसेंटा, जे कनेक्शन तयार झालं होतं हे प्लॅसेंटा आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, म्हणजे हे सुद्धा निघून जातं. आणि एकदा का बाळाचा जन्म झाला तर मग प्लॅसेंटा सुद्धा व्हॅजिनामधून बाहेर येतं. त्याला म्हणता आफ्टर बर्थ. त्याला काय नाव दिलं जातं? आफ्टर बर्थ हे नाव दिलं जातं. तर अशा 3 स्टेज आहे. तर बघा बरं काय काय बघा, सर्विक्स एक्सपांड फुल्ली, गर्भपिशवीच्या आत माऊथला सर्विक्स म्हणता, ते ओपन होऊन जातं. ॲम्निऑन आणि कोरियॉन नावाचे कवरिंग असतात बाळाच्या भोवती. म्हणजे बाळाच्या भोवती पाणी आणि पाण्याच्या भोवती 2 कवरिंग आहे, ॲम्निऑटिक आणि कोरियॉनिक. आणि बाळाच्या पाण्यामध्ये असतं त्याला म्हणता ॲम्निऑटिक फ्लुइड. मग सांगा बरं, जे कवरिंग फुटलं की त्या ॲम्निऑटिक फ्लुइड कुठं फ्लो व्हायला लागतं? व्हॅजिना. आणि त्या पार्टला पूर्ण मऊ करून टाकतं की जेणेकरून एवढं मोठं बाळ छोट्या व्हॅजिनामधून बाहेर पडलं पाहिजे. लुब्रिकेशनचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि पोटामध्ये कळा चालू असता तर बाळाला पुढं लोटल्या जातं. ही झाली पहिली स्टेज. आता सांगा, पोटाचे आणि गर्भपिशवीचे आकुंचन स्ट्रॉंग होऊन जातात आणि नॉर्मल डिलेवरीमध्ये बाळ डोकं पहिले बाहेर येतं, ते आत्ताच सांगितलं. आणि साधारण 20 ते 60 मिनटं लागतात. अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे काय सांगा, बेबीज बेबीचे म्हणजे बेंबी आणि आई यांच्यातला जो कनेक्शन आहे त्याला म्हणता नाळ, अम्बिलिकल कॉर्ड. मग ती सांगा, बाळ नाळेसह बाहेर येतं. नाळ अर्धी मध्ये ना अर्धी बाहेर असते. कात्रीचा वापर करून त्याला कट करून टाकलं जातं. आणि त्या ठिकाणी जे बघा काय नाव दिलं जाईल, दॅट इज ट्यूब कनेक्टिंग बेबीज अँड जे कशा करता लागतं सांगा, तर बाळाला पूर्ण जो मटेरियलचा सप्लाय तो कंप्लीट होण्याकरता. थर्ड स्टेज जे इट लास्ट फॉर जस्ट 10 to 45 मिनिट्स आफ्टर द इन्फंट बर्थ. आणि त्यामध्ये सांगा, अम्बिलिकल कॉर्ड, प्लॅसेंटा आणि फिटल मेम्ब्रेन, ॲम्निऑन, कोरियॉन हे सगळं बाळाचा जन्म झाल्यावर सुद्धा पोटात असतं, ते सुद्धा सगळं बाहेर येतं आणि गर्भपिशवी पूर्णपणे मोकळी होऊन जाते. या प्रोसेसला म्हणता आफ्टर बर्थ. या प्रोसेसला का नाहीचं आहे मित्रांनो? आफ्टर बर्थ. ते पूर्ण इथं दाखवलेले बघा. आता लॅक्टेशनचा अर्थ काय होतो? द मॅमरी ग्लँड ऑफ फिमेल स्टार्ट प्रोड्युसिंग. बाळाचा जन्म झाला की जे ब्रिस्ट आहे त्यामधून त्या ठिकाणी दूध तयार व्हायला लागतं आणि दूध पाजण्याची जी प्रक्रिया आहे लहान बाळाला त्याला म्हणता लॅक्टेशन. प्रोलॅक्टिन नावाचं हार्मोन हे मिल्क तयार करण्याकरता रिस्पॉन्सिबल असतं. नाव लक्षात ठेवा, प्रोलॅक्टिन हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ द मिल्क. लॅक्टेशन हेल्प द मदर इन फीडिंग द न्यूबॉर्न बेबी. लॅक्टेशनमुळं आई बाळाला दूध पाजू शकते. आता बाळाचा जन्म झाल्या जे आईचं पहिलं दूध ब्रिस्टमधून बाहेर पडतं त्या दुधाला म्हणता कोलोस्ट्रम. बघा, द फ्लुइड सिक्रेटेड बाय द मॅमरी ग्लँड सून आफ्टर द चाइल्ड बर्थ इज कॉल्ड ॲज द कोलोस्ट्रम. त्याला काय नाव दिलं जातं लक्षात घ्या, कोलोस्ट्रम हे नाव दिलं जातं. कोलोस्ट्रम हे पिवळ्या रंगाचं ब्रिस्टमधून बाळाचा जन्म झाल्या बाहेर आलेलं लिक्विड आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे. का? कारण याच्यात असतं प्रोटीन, याच्यात असतं लॅक्टोज आणि मेन सगळ्यात अँटीबॉडी. नाव पण लक्षात घ्या, IgA
नावाचं अँटीबॉडी असतं. का बरं? तर बाळाचा जन्म झाल्या बाळाची इम्युनिटी सिस्टीम, प्रतिकार क्षमता ॲक्टिव्ह झालेली नसते. मग त्यावेळेस बाळाला कावीळ वगैरे रोगाचं इन्फेक्शन लवकर होतं. पण जर त्याच बाळाला कोलोस्ट्रम पाजलं तर बाळामध्ये रोगाचा प्रतिकार करणारे जे अँटीबॉडीज आहे IgA ते जातात आईकडून बाळाकडे आणि त्यामुळे बाळाला आजार होत नाही. त्यामुळे जन्म झालेल्या बाळाला दुसरं काही बाहेरचं दूध देण्याच्या ऐवजी आईचं कोलोस्ट्रम दिलं तर बाळाचं रोगाची प्रतिकार क्षमता त्या ठिकाणी वाढते आणि बाळ हेल्दी होतं. द फॅट कंटेंट इन कोलोस्ट्रम इज लो. आणि सांगावर मेन कोण आहे? अँटीबॉडीज प्रेझेंट इन इट. कोलोस्ट्रममध्ये असणारं जे IgA नावाचं अँटीबॉडी आहे ते काय करतं? हेल्प इन डेव्हलपिंग रेजिस्टन्स फॉर द न्यू बॉर्न बेबी ॲट द टाइम व्हेन इट्स ओन इम्युनो रिस्पॉन्स इज नॉट फुल्ली डेव्हलप. जोपर्यंत बाळाची इम्युनिटी सिस्टीम पूर्ण डेव्हलप होत नाहीये तोपर्यंत कोलोस्ट्रम बाळाला इम्युनिटी प्रोव्हाइड करतं आणि बाळाला आजारापासून त्या ठिकाणी वाचवण्याचं काम करेल. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आता हे झालं पूर्ण त्या ठिकाणी डिलिव्हरीपर्यंत आणि बाळाला दूध पाजण्यापर्यंत सर्व त्या ठिकाणी कन्सेप्ट आपण क्लिअर केले आहे. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो झाला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय? द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय डिफाईन करते? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मीन्स टोटल वेलबिईंग इन इमोशनल भावनिक, नंतर वागण्याच्या दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून आणि फिजिकल आस्पेक्ट जे सगळ्यांचं चांगलं राहणं. म्हणजे वागणूक समाजामध्ये व्यक्तीची वागणूक चांगली राहिली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी जे क्राईम्स होतात तुम्ही बघता वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम्स होता, जे सेक्शुअल क्राईम्स होता, रेप्स वगैरे होता. हे कशामुळं? तर बिहेवियरल आणि सोशल वागणूक चांगली नसल्यामुळे. मग ती रिप्रोडक्टिव्ह हेल्थ नाही म्हणता येणार. तर समाजामध्ये भावनिकदृष्ट्या, वागण्याच्या दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, फिजिकल आस्पेक्ट्समध्ये सगळं हेल्दी असणं म्हणजे असतं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आणि भारत सरकार एक प्रोग्राम रन करतंय. त्या प्रोग्रामचं नाव काय आहे? रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. त्याला शॉर्टकटमध्ये काय म्हणता? RCH. RCH म्हणजे काय सांगा? रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. ज्यामध्ये त्या ठिकाणी आज जसं मी तुम्हाला चॅप्टर पूर्ण शिकवला तर तुमचे जे रिप्रोडक्शनच्या प्रोसेसबद्दल जे किंवा तुम्ही पहिले पण शिकलेले किंवा जेव्हा पहिल्यांदा चॅप्टर आपण शिकतो तर बरेचसे जे गैरसमज आपल्या मनामध्ये असतात ते निघून जातात. ॲक्च्युअल काय प्रोसेस आहे, हार्मोनचा काय रोल आहे त्याच्यात आणि डेव्हलपमेंट कशी होते बाळाची, हे सर्व काही त्या ठिकाणी क्लिअर होतं. तर हे सेक्शुअल एज्युकेशन देणं आणि जे जन्माला आलेलं बाळ आहे त्याची तब्येत मेंटेन करणं, जी गर्भवती स्त्री आहे गर्भवती स्त्रीचा त्या ठिकाणी काळजी घेणं, तिला सगळं हेल्दी न्यूट्रिशन भेटेल, हे सर्व गोष्टी कशामध्ये इन्क्लूड केल्या जातात? RCH प्रोग्राम्समध्ये. कशामध्ये इन्क्लूड केलं जातं मित्रांनो? RCH प्रोग्राममध्ये ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी इन्क्लूड केल्या जातात. तर आता हे जे गोल्स आहे ते तुम्ही वाचून घ्यायच्यात. काय असे महत्त्वाचे पॉईंट्स नाही एवढे की जे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल, जसे चॅप्टर्स इन्क्लूड केले गेले दॅट इज कॉल्ड इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन. नंतर प्रिंट मीडिया म्हणजे पेपर वगैरे, ऑडिओ, रेडिओ, नंतर TV, वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल्स यांच्यामार्फत लोकांमध्ये रिप्रोडक्शनबद्दलचे जी माहिती आहे ती सायंटिफिक माहिती पसरवणं की जेणेकरून त्याबद्दलचे जे गैरसमज लोकांमध्ये आहे ते कमी होऊ शकते. तर हे झाले गोल्स ऑफ द RCH. आता त्या ठिकाणी बाय एज्युकेटिंग यंगर जनरेशन, तर आता याच्यात पण एवढं काही ठीक आहे तुम्ही वाचून घ्यायच्यात, काय असं हार्ड पॉईंट नाही आहे याच्यात. आता कॉन्ट्रासेप्टिव्ह याचे क्वेश्चन्स मात्र विचारल्या जातात. याचे क्वेश्चन जे ते विचारले जातात. द बर्थ कंट्रोल मेथड विच डिलिबरेटली प्रिव्हेंट्स द फर्टिलायझेशन अँड कॉल्ड कॉन्ट्रासेप्टिव्ह. आता बघा समजा एखादी फॅमिली, एखादं कपल आहे, त्यांना एखादं बाळ जन्माला आलेलं आहे
आणि त्यांची अशी इच्छा आहे की आता 4-5 वर्ष प्रेग्नेन्सी नाही राहिली पाहिजे, नवीन बाळ नको आहे आता. मग ते जाणीवपूर्वक फर्टिलायझेशन म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येणार नाही अशी काळजी घेतील. तर त्याकरता ते काही टेक्निक्स वापरतील, त्याला म्हणता कॉन्ट्रासेप्टिव्ह. मग बर्थ कंट्रोल मेथड्स म्हणजे काय, जे कुटुंब नियोजन करण्याचे पद्धती ज्यामध्ये काय होतं, डिलिबरेटली प्रिव्हेंट्स द फर्टिलायझेशन, ज्यामध्ये जाणीवपूर्वक फर्टिलायझेशन हे टाळलं जातं. कारण फर्टिलायझेशन झालं म्हणजेच प्रेग्नेन्सी आली, पण जर फर्टिलायझेशन नाही झालं मित्रांनो तर प्रेग्नेन्सी येणार नाही, हे लक्षात घ्या. मग आता कोणत्या कोणत्या मेथड्स आहे, तर 2 मेथड्स आहे, टेम्पररी मेथड आणि परमनंट मेथड. तर त्या ठिकाणी टेम्पररी मेथडमध्ये पहिला पॉईंट आहे सेफ पिरियड किंवा रिदम मेथड. तर एक लक्षात घ्या की आपण बघितलेलं आहे, जे पहिला ब्लिडिंग फेज आहे, दुसरा फॉलिक्युलर फेज आहे, म्हणजे 1 ते 4 दिवस ब्लिडिंग फेज आहे, 5 ते 13 दिवस फॉलिक्युलर फेज आहे किंवा प्रोलिफेरेटिव्ह फेज आहे, आणि 14व्या दिवशी ओव्युलेटरी फेज आहे, ज्या फेजमध्ये ओव्हरी ब्रेक होते, ग्राफियन फॉलिकल ब्रेक होतं आणि एग कुठे येतं, फॅलोपियन ट्यूबच्या आतमध्ये येतं. आणि जर त्याच दिवशी सेक्शुअल रिलेशन्स त्या ठिकाणी आले तर मग फर्टिलायझेशनचे चान्सेस वाढतात किंवा फर्टिलायझेशन होणार आणि प्रेग्नेन्सी त्या ठिकाणी येणार. मग ते जर टाळायचं आहे तर साधारण कोणता दिवस आहे ज्या दिवशी सेक्शुअल रिलेशन्स आले तर फर्टिलायझेशनचे चान्सेस जास्त आहे, तर तो आहे 14वा दिवस. आणि त्याच्या अलीकडं पलीकडं 2-2, 4-4 दिवस राहू शकता, कमी जास्त होऊ शकता. मग थोडा कालावधी तेवढा जो पिरियड आहे तेवढा सोडायचा, आणि त्याच्या व्यतिरिक्त कालात जर सेक्शुअल रिलेशन्स आले तर मग प्रेग्नेन्सी येणार नाही. त्याला म्हणतात सेफ पिरियड किंवा रिदम मेथड. मग बघावर काय, अ वीक बिफोर अँड वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, म्हणजे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग जे 4 दिवस झाले त्याच्या पुढं समजा मेन्स्ट्रुअल ब्लिडिंगच्या नंतर वीक आफ्टर म्हणजे 1 आठवडा, आणि मेन्स्ट्रुअल MC पिरियड यायच्या पहिले 1 आठवडा, म्हणजे आल्यानंतर 1 आठवडा, यायच्या पहिले 1 आठवडा, त्या कालावधीमध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर तो सेफ पिरियड समजला जातो. त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होत नाही, पण याच्यात चान्सेस आहे 80% अवॉइड व्हायचे. तरीसुद्धा 20% चान्स आहे की ज्याच्यामध्ये गर्भधारणा होऊ शकते. का, तर ओव्हम 2 दिवस ॲक्टिव्ह राहतो आणि स्पर्म 3 दिवस ॲक्टिव्ह राहतो, हे लक्षात घ्या. आणि ओव्युलेशन 14व्या दिवशी होतं. त्यानंतर कॉयटस इंटरप्ट ऑर विड्रॉल. आता लक्षात घ्या, जेव्हा त्या ठिकाणी सेक्शुअल रिलेशन्स आहे आणि पर्टिक्युलर सिमेन रिलीज व्हायच्या पहिलेच पेनिसचं विड्रॉल करून घेणं त्याला म्हणता कॉयटस इंटरप्शन. व्हॅजिनामधून पेनिसचं विड्रॉल करणं कधी, तर त्या ठिकाणी इजॅक्युलेशन होण्याच्या पहिले, म्हणजे सिमेन व्हॅजिनामध्ये रिलीज होण्याच्या पहिले, तर ते झालं कॉयटस इंटरप्शन. नंतर केमिकल मिल्स म्हणजे स्पर्मिसाइड्स वापरायचे. म्हणजे काय करायचं, सेक्शुअल रिलेशनच्या पहिले व्हॅजिनामध्ये काही स्पर्मला मारून टाकणारे केमिकल ठेवायचे. उदाहरणार्थ बघा, फोम्स असतील, टॅबलेट्स, एखादी टॅबलेट व्हॅजिनामध्ये ठेवायची की सेक्शुअल रिलेशन्स आले की स्पर्म कुठं जातील, व्हॅजिनामध्ये, ती टॅबलेट त्या स्पर्म्सला मारून टाकेल. किंवा काही क्रीम्स असतील बघा, टॅबलेट्स आहे, काही जेल्स त्या ठिकाणी आहे, नंतर ही पण जेल आहे त्या ठिकाणी, नंतर इथं फोम्स आहे, नंतर या ठिकाणी कॉन्ट्रासेप्टिव्ह फिल्म्स असतील, यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि हे कोण वापरतं, फिमेल पार्टनर. आणि त्यामुळे स्पर्म मारून टाकल्या जातील. पण समजा एखाद्या महिलेमध्ये फोम यूज केलं व्हॅजिनामध्ये, त्याचे ॲलर्जिक प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतात. लॅक्टेशनल ॲम्नोरिया. आता प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी झाली, बाळाचा जन्म झाला आणि आई त्या बाळाला 2-3 महिन्यानंतर दूध पाजते. तर ज्यावेळेस आई दूध पाजत असते त्यावेळेस त्या ठिकाणी जे प्रेग्नेन्सी सेक्शुअल रिलेशन्स आले तरी प्रेग्नेन्सी येण्याचे चान्सेस एकदम
कमी असतं. त्याला म्हणता लॅक्टेशनल ॲम्नोरिया. म्हणजे साधारण डिलिव्हरी झाल्यावर नंतरचे 2-3 महिने मेन्स्ट्रुअल सायकल न येणं. आणि मेन्स्ट्रुअल सायकल नाही आली तर एक तयार होणार नाही. एक तयार नाही झालं तर सांगा सेक्शुअल रिलेशन्स आले तरी स्पर्म राहतील फक्त. त्यामुळे फर्टिलायझेशनचा चान्स 0 होऊन जाईल. हे झाले पहिलं. आता काही मेकॅनिकल मीन्स आहे. काही मेकॅनिकल मीन्स आहे. जसं यूज ऑफ कंडोम्स आहे ज्यामध्ये निरोधचा वापर केला जाईल. त्यानंतर इथं डायफ्रॅम्स असतील किंवा सर्वायकल कॅप्स असतील, वॉल्ट्स असतील. दीज डिव्हायसेस आर रबर ऑर प्लॅस्टिक कवर दॅट आर फिटेड. कुठं फिट केलं जातं या सगळ्यांना? इन टू द सर्विक्स ऑफ द फिमेल्स व्हॅजिना. सर्विक्स म्हणजे काय तर गर्भपिशवीच्या तोंडाला सर्विक्स म्हणता. तिथे हे फिट करून टाकलं जातं. आणि त्यामुळे जर गर्भपिशवीचं तोंड बंद करून घेतलं गेलं तर स्पर्म हे व्हॅजिनामधून गर्भपिशवीच्या आत जाऊ शकत नाही आहे. आणि हे सगळे डिव्हायसेस काय म्हणून ॲक्ट होता? दे ॲक्ट लाईक अ फिमेल कंडोम. नॉर्मल कंडोम्स हे मेल्समध्ये वापरलं जातात आणि डायफ्रॅम, सर्वायकल कॅप, वॉल्ट्स आर यूज ॲज अ फिमेल कंडोम. त्यानंतर इंट्रायुटेराईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस. नेक्स्ट पार्ट कोणता आहे सांगा? इंट्रायुटेराईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस जे प्लॅस्टिक किंवा मेटलचे ऑब्जेक्ट्स असतात. कोणाचे? प्लॅस्टिक किंवा मेटलचे त्या ठिकाणी ते ऑब्जेक्ट्स असतील. प्लेस्ड इन द युटेरस ऑफ द फिमेल बाय द डॉक्टर. डॉक्टर ह्या पार्टला कुठे ठेवता? फिमेलच्या गर्भपिशवीमध्ये ठेवतात. दीज डिव्हायसेस इन्क्लूड लिपेस लूप. बघा इथे त्या ठिकाणी हे डबल एस आकाराचं, हा एक एस झाला आणि हा एक एस झाला. डबल एस आकाराचं प्लॅस्टिकचा पार्ट असतो लिपेस लूप. त्यानंतर हे हार्मोन्सचं, याला हार्मोन्स लावलेले आणि हे कुठे ठेवलं जातं? फिमेलच्या गर्भपिशवीमध्ये. आणि ही कॉपर टी आहे. कॉपरपासून बनलेली टी आकाराची हा पार्ट असतो कॉपर टी. तर हे बघा. मग दीज डिव्हायसेस इन्क्लूड लिपेस लूप. आत्ताच सांगितलं. कॉपर रिलीजिंग IUD. IUD म्हणजे इंट्रायुटेराईन डिव्हायसेस. इंट्रायुटेराईन म्हणजे जे डिव्हायसेस कुठे ठेवता? फिमेलच्या गर्भपिशवीमध्ये. कोणते कोणते येते? कॉपर टी, कॉपर 7, मल्टीलोड 375. हे सगळे लक्षात ठेवा नावं. आणि हार्मोन रिलीजिंग IUD म्हणजे हार्मोन रिलीज करणारं हे IUD आहे. हे कुठे ठेवतं सांगा? इट केप्स इन द युटेरस ऑफ द फिमेल. आणि ते कोण आहे? तर LNG-20. नाव लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे आहे. कॉपर टी, कॉपर 7, मल्टीलोड 375. हार्मोन रिलीजिंग IUD कोणतं आहे? कधी कधी प्रश्न विचारला जाईल तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. कोण आहे सांगा? LNG-20. नंतर त्या ठिकाणी प्रोजेस्टा सर्ट. प्रोजेस्टा सर्ट नावाचं त्या ठिकाणी काय आहे? IUD आहे. तर ते लक्षात घ्यायचे. लिपेस लूप हे प्लॅस्टिकचं डबल एस आकाराचं पार्ट असतो. आणि हे लिपेस लूप काय करतं? गर्भपिशवीमध्ये काही सेल्स असतात ज्या स्पर्मला मारू शकता, त्यांना अट्रॅक्ट करून घेतं. म्हणजे तुम्ही लिपेस लूप त्या ठिकाणी गर्भपिशवीमध्ये ठेवलं तर गर्भपिशवीमध्ये ठेवलं लिपेस लूप अट्रॅक्ट्स द मॅक्रोफेजेस म्हणजे स्पर्म्सला मारून टाकणाऱ्या सेल अट्रॅक्ट करेल. आणि जेव्हा स्पर्मची एंट्री होईल तेव्हा या मॅक्रोफेजेस काय करतील? स्पर्म्सला मारून टाकतील. तर मॅक्रोफेजेस इन्क्रीजेस द फॅगोसायटोसिस म्हणजे स्पर्म्सला मारून टाकणं. बघा, फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म विदिन द युटेरस अँड ॲक्ट ॲज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह. कॉपर रिलीजिंग IUD जे कॉपर रिलीज म्हणजे कॉपर टी वगैरे सप्रेस द स्पर्म मोटेलिटी. जे कॉपर टी वगैरे जे फिमेलच्या गर्भपिशवीमध्ये ठेवले आणि जेव्हा तिथं स्पर्म आले तर स्पर्मची हालचाल कमी करण्याची कॅपॅसिटी यांच्यामध्ये असते. अँड द फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द स्पर्म ते सुद्धा कमी करून टाकलं जातं. द हार्मोन रिलीजिंग
IUD मेक्स द युटेरस अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन. आणि त्यामुळे हार्मोन रिलीज करणाऱ्या IUD त्या ठिकाणी गर्भपिशवीला जो गर्भ येणार आहे त्याला वातावरण पण चांगलं ठेवत नाही आणि त्यामुळे प्रेग्नेन्सी लॉंगर पिरियडपर्यंत अवॉइड केल्या जाऊ शकते. तर ड्रॉबॅक्स काय, तर जर कधी कधी आता कॉपर टी महिलेच्या गर्भपिशवीमध्ये ठेवली कधी ती निघून जाईल, कळणार पण नाही. कधी कधी त्याच्यावर रक्तस्राव होईल गर्भपिशवीत, ते पण त्या ठिकाणी, आणि इन्फेक्शनचे चान्सेस सुद्धा वाढून जातील. मग आता त्या ठिकाणी फिजिओलॉजिकल ऑर ओरल डिव्हायसेस. ओरल डिव्हायसेस म्हणजे काय, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहे, गोळ्या, ज्या गर्भनिरोधक गोळ्या असतात त्यांना म्हणता ओरल डिव्हायसेस. जे बर्थ कंट्रोल पिल्स आहे ते कोणत्या हार्मोन त्या ठिकाणी बघा, पिल्स चेक्स द ओव्युलेशन बाय इनहिबिटिंग म्हणजे थांबवून. इनहिबिटचा अर्थ काय होतो, थांबवून. काय, द सिक्रिशन ऑफ FSH हार्मोन अँड LH हार्मोन. जे FSH आणि गोळ्या काय करता, गर्भनिरोधक गोळ्या FSH आणि LH हे दोन्ही हार्मोन ओव्युलेशन करता आणि फॉलिकल डेव्हलप व्हायला गरजेचे, तर ते होऊच देत नाही, त्यांचं प्रमाण कमी करतं आणि त्यामुळे एग रिलीज होत नाही आणि त्यामुळे फर्टिलायझेशन होत नाही. पण बर्थ कंट्रोल पिलचे काही साईड इफेक्ट आहे, मळमळ होणे, ब्रिस्ट टेंडरनेस, ब्रिस्टमध्ये दुखणे, वेट गेन वजन वाढून जाणे आणि मध्ये मध्ये त्या ठिकाणी ब्लिडिंग होणं. पिल सहेली इज मोर कॉमन अँड सहेली इज टेकन वन्स इन अ वीक. आणि सहेली नावाची गोळी आहे ती आठवड्यातून एकदा त्या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते. देन अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह सर्टन, आता बघा, सर्टन कॉन्ट्रासेप्टिव्ह इम्प्लांटेड अंडर द स्किन ऑफ अप्पर आर्म. तिथं डायग्राम दाखवली आहे, अप्पर आर्मच्या स्किनमध्ये हे फिट करून टाकल्या जातात आणि साधारण 3 ते 4 वर्ष त्यांनी प्रेग्नेन्सी येत नाही. तर हे साधारण इंजेक्टेबल म्हणजे इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये 1 month कॉन्ट्रासेप्टिव्ह मेड इन जर्मनी, मेक्सिको, चायना आर ऑल्सो अवेलेबल इन मेनी कंट्रीज. म्हणजे इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये सुद्धा काही कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे जे गर्भधारणा थांबवतात, तर ते सुद्धा त्या ठिकाणी यूज केल्या जातात. देन आता हे सगळ्या काय झाल्या बघा, समजा कंडोम यूज केलं तर ज्यावेळेस कंडोम यूज केलं प्रेग्नेन्सी नाही येणार, आणि जर कंडोम यूज नाही केलं तर प्रेग्नेन्सीचे चान्सेस आहे. गोळ्या आहे, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहे, ह्या जर घेतल्या, महिलेकडून घेतल्या गेल्या तर ती प्रेग्नेंट नाही राहणार, पण गोळ्या बंद केल्या तर प्रेग्नेन्सी येणार. चा अर्थ काय झाला सांगा, की हे जे सर्व मेथड आपण बघितल्या ह्या कशा होत्या मित्रांनो, टेम्पररी मेथड्स होत्या. दे आर नॉट द परमनंट मेथड. आणि आता आपल्याला बघायचं आहे परमनंट मेथड. तर परमनंट मेथडमध्ये 2 आहे बघा, हे टेस्टीज आहे, नंतर हे इपिडिडायमिस आहे, आणि ही जी आहे वासा डिफरन्शिया आहे. आणि इथून ही कुठे येते, याच्यात युरेथ्रा आणि पेनिसच्या, म्हणजे इथले स्पर्म इथं रिलीज करायला रस्ता कोणता आहे, वासा डिफरन्शिया. तर काय करायचं बघा, वासा डिफरन्शियालाच कट करून टाकायचं, याला म्हणता व्हिसेक्टॉमी. काय म्हणायचं आहे, व्हिसेक्टॉमी. सांगा बरं, कुठं स्पर्म तयार होतील, टेस्टीज, इथून फ्लो होऊन इथे येतील आणि पेनिसमधून ते बाहेर फेकल्या जातील. पण जर आपण याला इथंच कट केलं तर सांगा, जो पाथ आहे कोणाचा, स्पर्मचा फ्लो होण्याचा, बघा हा पाथ बंद झाला आणि त्यामुळे आता स्पर्म कधीच पेनिसमधून बाहेर पडू शकणार नाही आणि तो व्यक्ती आता नपुंसक झाला, तो कधीच बाळाला त्या ठिकाणी किंवा एखाद्या महिलेला प्रेग्नेंट करू शकणार नाही. कारण का, त्याची जी व्हिसेक्टॉमी म्हणजे नसबंदी म्हणतात त्याला, त्याची जी वासा डिफरन्शिया आहे त्याला कट केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सिमेन बाहेर येईल, म्हणजे सिमेन म्हणजे कोण कोण, सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपस ग्लँड वगैरे, जे यांचं जे लिक्विड आहे ते बाहेर येईल पेनिसमधून, ते इजॅक्युलेट पण होईल व्हॅजिनामध्ये, पण त्यामध्ये कोण नसतील तर स्पर्म नसतील. म्हणजे सिमेन राहील पण विदाऊट स्पर्म. तर त्यामध्ये आता तो मेल पूर्णपणे स्टरलाइज झाला, नपुंसक झाला. आणि फिमेल्समध्ये काय करायचं, फॅलोपियन ट्यूबलाच कट करायचं. बघा फिमेल्समध्ये कशाला कट करायचं, फॅलोपियन ट्यूबला. बघा इथं फॅलोपियन ट्यूब आहे
दोन्ही कट करावं लागतील, एक नाही, दोन्ही पण. तर जर फॅलोपियन ट्यूबला कट केलं तर ओव्हरीमधून एक कुठे येतं, पहिले फॅलोपियन ट्यूब, आणि मग युटेरसमध्ये त्याचं चान्सच नाही राहणार, आणि त्यामुळे त्याच्यात सुद्धा परत प्रेग्नेन्सी राहू शकत नाहीये. तर त्याला म्हणता बघा व्हिसेक्टॉमी. व्हिसेकवरून लक्षात घ्या वासा डिफरन्शियाला कट करणं, आणि ते मेल्समध्ये, आणि ट्युबेक्टॉमी हे फॅलोपियन ट्यूबला कट करणं जी फिमेल्समध्ये. आणि ह्या परमनंट मेथड आहे. ह्या काय सांगा, परमनंट मेथड. नंतर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ज्याला म्हणता STD. STD मध्ये आपल्याला दोन घ्यायचे, सायफिलिस आणि गनोरिया. काय लक्षात घ्यायचे, त्यांना व्हेनेरियल डिसीज पण म्हणता. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजला काय नाव दिलं जातं, व्हेनेरियल डिसीजेस. ज्यामध्ये सांगा कोणकोणते घ्यायचे, सायफिलिस आणि गोनोरिया. तर बघा पहिलं आहे सायफिलिस. तर कोणता एजंट लक्षात ठेवा, बॅक्टेरिया आहे ट्रिपोनेमा. बघा ट्रिपोनेमा पॅलिडम. ट्रिपोनेमा पॅलिडम कोणतं आहे सांगा, ट्रिपोनेमा पॅलिडम लक्षात घ्या. आणि सांगा एखादा बॅक्टेरिया शहरात गेला की तो लगेच आजार नाही तयार करत. मग पहिला आजाराचं लक्षण गेल्यानंतर 4 आठवड्यांनी दिसतंय, तर तो झाला इन्क्युबेशन पिरियड. म्हणजे पहिलं बॅक्टेरिया काय होतो, गेल्यावर डेव्हलप होतो शहरात व्यवस्थित, आणि मग आजार तयार करतो. तर जो मधला कालावधी गेलेला आहे त्याला नाव दिलं जातं इन्क्युबेशन पिरियड. आणि तो साधारण कुठं किती असतो, 3 ते 4 आठवड्याचा. कुठे इन्फेक्शन होतं, म्युकस मेम्ब्रेन, इंजिनायटल, रेक्टल अँड ओरल रिजन. तोंडामध्ये त्या ठिकाणी रॅश येऊन जाते. नंतर जिनायटल ऑर्गन्स आहे तिथं रॅश येते. नंतर रेक्टमचा पार्ट आहे, ॲनस वगैरे त्या भागामध्ये रॅश येते. तर हे इन्फेक्शन साईट आहे. आता लक्षणं काय काय दिसत आहे आजाराचे, तर प्रायमरी लिसन्स म्हणजे चट्टे येतात, ज्याला शानक्री म्हणता. ते शानक्री कुठं तयार होता, पेनिसमध्ये किंवा व्हॅजिनामध्ये. स्किनवर रॅश येते, सौम्य स्वरूपाचा ताप येतो, जॉईंट्सला सूज येते, हिअर लॉस होतो, पॅरालिसिसचा अटॅक येतो, डिजनरेटिव्ह चेंजेस ऑकर इन द हार्ट अँड ब्रेन. आणि हार्ट आणि ब्रेन यांच्यामध्ये यांच्या सेलचं नुकसान होतं, डिजनरेशन होतं. तर जे चट्टे त्याला शानक्री म्हणता, हे लक्षात ठेवा मेनली याच्यात. त्यानंतर कोणतं प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स, तर एज्युकेशन अबाउट सेक्स प्रॅक्टिस. म्हणजे काय की आजार होऊ शकतो, सेक्शुअल अनसेफ जे सेक्शुअल रिलेशन्स आहे ते जर केले तर आजार होऊ शकतो, आणि एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीकडे आजार जाऊ शकतो. बरेचसे लोक हेच एक्सेप्ट करत नाही पहिले, मग ते पहिले एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी की सेक्स एज्युकेशन, नंतर अवॉइडिंग द सेक्स विथ अननोन पार्टनर. अननोन पार्टनर बरोबर सेक्स नको आहे. मल्टी पार्टनर, युजिंग कंडोम ड्युरिंग कॉयटस. सेक्शुअल रिलेशनच्या वेळेस कंडोमचा वापर करणं गरजेचं आहे. कोणतं हे लक्षात ठेवा, अँटीबायोटिक पेनिसिलिन इज युजफुल फॉर द ट्रीटमेंट ऑफ धिस डिसीज. जे पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक आहे ते या आजाराकरता वापरल्या जाऊ शकतं. याच पद्धतीने जे गनोरिया आहे, तर नायसेरिया गनोरेई नावाचा बॅक्टेरिया आहे, तो कॉझिटिव्ह एजंट आहे, पाठ करायचं. मेलमध्ये साधारण 2 ते 14 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड असतो, फिमेल्समध्ये 7 ते 21 दिवसाचा. साधारण इन्फेक्शन साईट सिम्पटम्स तेच आहे, फक्त इथं काय होतं, ब्लॉकेज होतं युरेथ्राचं, आणि युरेथ्रामध्ये व्हॅजिनामध्ये पस जमा होतो, पू तयार होतो. त्यानंतर प्रिव्हेंटेटिव्ह तेच आहे, परत सेक्स हायजीन, युजिंग कंडोम तेच आहे. सिपिक्झिम नावाचं अँटीबायोटिक त्या ठिकाणी वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. सिपिक्झिम नावाचं अँटीबायोटिक वापरलं जातं आजाराच्या उपचाराकरता. गनोरिया आजाराच्या उपचाराकरता कोणता बॅक्टेरिया आहे ते लक्षात ठेवा, आणि उपचाराकरता कोणतं अँटीबायोटिक आहे ते पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. सिपिक्झिम नावाचं अँटीबायोटिक यूज केलं जातं. आता MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नेन्सी. आता लक्षात काय घ्यायचं आहे की मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नेन्सी
म्हणजे काय, तर 9 महिने झाल्यावर ॲटोमॅटिकली डिलिव्हरी होणार आहे. पण समजा कधीतरी असं लक्षात घ्या की एखाद्या बाळाचं त्या ठिकाणी डेव्हलप होतोय आणि सोनोग्राफी केली 4-5व्या महिन्यात, तर त्यावेळेस बाळामध्ये काहीतरी आजार दिसले, काहीतरी व्यंग दिसलं. उदाहरणार्थ एखाद्या बाळाला पायामध्ये व्यंग आहे किंवा हातामध्ये व्यंग आहे आणि भविष्यामध्ये बाळाला आणि त्याच्या आईवडिलांना एक अडचण येऊ शकते. मग काय करणं गरजेचं आहे की तो गर्भ न ठेवणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी गर्भपात केला जातो आणि त्याला म्हणता मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नेन्सी किंवा इंड्यूस ॲबॉर्शन. आणि हे महत्त्वाचा रोल परफॉर्म करतं इन कंट्रोलिंग पॉप्युलेशन. 1971मध्ये भारत सरकारने काय केलं, काही नियम टाकून जे ॲबॉर्शन आहे गर्भपात करायला त्या ठिकाणी परवानगी दिली. कधी इसेन्शियल आहे, डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस, म्हणजे जे बाळ आहे डेव्हलप होणारं ते जर डिफेक्टिव्ह आहे, कसं आहे डिफेक्टिव्ह आहे, तर त्याकरता काय केलं जाईल, मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नेन्सी केल्या जाईल. MTP इज सेफ टिल द 4th मंथ ऑफ द प्रेग्नेन्सी. साधारण 4 महिन्यापर्यंत सेफ आहे, काही अडचण येत नाही. आणि इलिगल टू परफॉर्म, कधी कधी काय होतं की चेक केलं जातं बाळाला, म्हणजे जे डेव्हलप होणारा गर्भ आहे तो मुलाचा आहे का मुलीचा आहे, म्हणजे फिमेल बेबीचा आहे का मेल बेबीचा आहे, ते चेक करता. आणि चेक केल्यावर जर ते फिमेल बेबीचं आहे तर ते गर्भपात करता. तर त्याला गव्हर्नमेंटनी बॅन आणलेला आहे. आणि कोणत्याही डॉक्टरने जर सांगितलं की हा जो गर्भ वाढतोय, डॉक्टरला कळतं पण ते त्या सांगू शकत नाही कोणाचा आहे, म्हणजे मेल आहे का फिमेल आहे, ते लिगली जे आहे ते चुकीचं आहे, म्हणजे इलिगल ॲक्शन येते. आता बघा ॲमनिओसेंटेसिस, ही गर्भपिशवी आहे आणि या गर्भपिशवीमध्ये हे बाळ डेव्हलप होतं आहे. तर बाळाच्या बाजूला हे कवरिंग आहे, याला म्हणता ॲमनिओटिक मेम्ब्रेन आणि कोरिओनिक मेम्ब्रेन. आणि बाळ पूर्ण पाण्यात आहे, निळ्या रंगाचं काय आहे, लिक्विड आहे मित्रांनो हे गर्भपिशवीमध्ये, याला म्हणता ॲमनिओटिक फ्लुइड. काय म्हणायचं सांगा, ॲमनिओटिक फ्लुइड. आणि ह्या फ्लुइडमध्ये बाळाच्या काही लूज सेल आहे त्या पण असतात. ह्या लूज सेल आहे बाळाच्या, म्हणजे बाळापासून मोकळ्या झालेल्या सेल्स, ह्या पण आहे ह्या लिक्विडमध्ये. तर इंजेक्शनचा वापर करून बघा, इंजेक्शन आहे हे लिक्विड थोड्या प्रमाणात ओढून घेतलं जातं. ओढून घेतल्यावर त्या ठिकाणी बाळाच्या सेल काढल्या जातात आणि बाळाच्या सेलमधले क्रोमोझोम चेक केल्या जातात. त्या क्रोमोझोमवरून कळतं की हे जे डेव्हलप होणारं बाळ आहे हे मुलगा आहे का मुलगी आहे. त्याच्या व्यतिरिक्त क्रोमोझोमवरून अजून काय कळतं, तर बाळाला कोणते आजार तर नाही आहे, क्रोमोझोमल डिसीज तर नाही आहे, ते पण चेक होतं. तर याला म्हणता ॲमनिओसेंटेसिस. या प्रक्रियेला काय म्हणतात सांगा, ॲमनिओसेंटेसिस हे नाव त्या ठिकाणी दिलं जातं. डायग्राममध्ये बघितलं लगेच कळेल. हे ॲमनिओटिक फ्लुइड आहे, इंजेक्शनचा वापर करून काढून घ्यायचं. त्या फ्लुइडमध्ये काही बाळाच्या सेल्स आहे, त्या सेल चेक करायच्या, त्याचं DNA फिंगरप्रिंटिंग करायचं आणि त्याच्याहून कळू शकतं की जे डेव्हलप होणारं बाळ आहे त्याला काही जिनेटिक डिसऑर्डर तर नाही आहे आणि बाळ मुलगा आहे का मुलगी आहे ते पण कळतं. पण ते सांगणं इलिगल आहे. तर तेच पूर्ण पॉईंट्स त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले. इनफर्टिलिटी, आता काही कपल्स असतात की ज्यांचं लग्न झाल्यावर 4-5 वर्ष ते प्रयत्न करता तरी त्यांना बाळ होत नाही, तर त्याला म्हणता इनफर्टिलिटी. त्याला काय म्हणतात सांगा, इनफर्टिलिटी म्हणजे नपुंसकता. मग जुन्या त्या ठिकाणी बघा कशा कशामुळं होऊ शकतंय, तर काही कॉन्जिनायटल डिसीज असतात, नंतर इम्युनॉलॉजिकल किंवा काही सायकोलॉजिकल सुद्धा असतात. त्यानंतर पॉलिसिस्टिक ओव्हरी, ओव्हरीच्या आतमध्ये गाठी असणं, त्यामुळं डिलिव्हरी म्हणजे प्रेग्नेन्सी येत नाही. ओव्हरी इनलार्ज होऊन जाते. हार्मोनल इम्बॅलन्समुळं सुद्धा कधी कधी प्रेग्नेन्सी येत नाही. एंडोमेट्रिओसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ ॲडिशनल टिश्यू, म्हणजे गर्भपिशवीमध्ये असा गोळा तयार होतो, गर्भाचा नाही गोळा तयार होऊन जातो, त्यामुळे गर्भ राहू शकत नाही. आणि मेल्समध्ये लेस स्पर्म काउंट, जेवढे स्पर्म पाहिजे तेवढे राहत नाही. स्मॉल साईज ऑफ द पेनिस, पेनिसची साईज ही
नॉर्मलपेक्षा छोटी असणं हे इनफर्टिलिटीचे कारण राहू शकतात. आता 1978पर्यंत एखाद्या कपलला जर बाळ होत नसेल तर त्याला एकतर बाळ दत्तक घेणं किंवा त्या ठिकाणी बाळ चाइल्डलेस राहणं हेच त्याकरता पर्याय होते. पण आता मात्र तसं राहिलेलं नाही आहे आणि आता भरपूर साऱ्या टेक्निक्स त्या ठिकाणी आलेल्या आहे ज्यांना नाव दिलं जातं असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. ज्यांना जे इनफर्टाईल कपल्स आहे त्यांच्यामध्ये बाळ होण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स जसं सोरोगेट मदरहूड, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, फर्टिलिटी ड्रग्ज यांचा वापर करून त्यांना प्रेग्नेन्सीमध्ये नेल्या जाऊ शकतं. तर त्या सगळ्या टेक्निक्सला काय नाव द्यायचं आहे सांगा? असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. मग IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, ज्याला म्हणता टेस्ट ट्यूब बेबी. तर टेस्ट ट्यूब बेबीमध्ये काय केलं जातं? टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी बघा, टेस्ट ट्यूबमध्ये पहिलं जे महिला असेल त्याच्या गर्भपिशवीतून एग घेतल्या जातं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे स्पर्म आहे त्याला त्या एगमध्ये काय केलं जातं? इंजेक्ट केलं जातं. आणि मग ते जे IVF म्हणजे काय? टेस्ट ट्यूब बेबी. तर हे पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, IVF. त्याच्यानंतर GIFT गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर ही दुसरी टेक्निक आहे की ज्यामध्ये बघा ट्रान्सफर ऑफ ओहम कलेक्टेड फ्रॉम डोनर इन टू द फॅलोपियन ट्यूब ऑफ अनदर फिमेल हू कॅन प्रोव्हाइड सुटेबल इन्व्हायरमेंट फॉर इट्स फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं? जे एखादी महिला आहे आणि तिच्या गर्भपिशवीमध्ये प्रॉब्लेम आहे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही, तर त्या महिलेचं एग आणि तिच्या पतीचं स्पर्म यांना एकत्र करून झायगोट त्या ठिकाणी तयार करायचं आणि ते झायगोट दुसऱ्या महिलेच्या गर्भपिशवीमध्ये ठेवायचं आणि हार्मोनचे इंजेक्शन्स देऊन त्या गर्भपिशवीमध्ये बाळाची डेव्हलपमेंट करायची. तर त्याला सोरोगेट मदर म्हणतात. म्हणजे ज्या आईच्या पोटामध्ये ते बाळ वाढतंय तर ती जी लेडीज आहे ती त्या बाळाची आई नाही, त्या आईला सोरोगेट मदर म्हणायचं. ॲक्च्युअल आई वडील दुसरेचे. तर हे त्याला म्हणतात गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. त्यानंतरचं येतं आहे ZIFT. गॅमेटच्या ऐवजी कोणाचा वापर करायचा? झायगोटचा वापर करायचा. कोणाचा वापर करायचा? झायगोटचा त्या ठिकाणी वापर करायचा. त्याला म्हणायचं झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आणि ICSI इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. बघा, इंट्रा इट इज ॲन इन विट्रो म्हणजे फर्टिलायझेशन प्रोसिजर इन विच सिंगल स्पर्म सेल इज इंजेक्टेड डायरेक्टली into the cytoplasm of the ovum in the laboratory. लॅबमध्ये बघा हा ओहम एग आहे आणि डायरेक्टली इंजेक्शनचा वापर करून याच्या सायटोप्लाझममध्ये कोणाच्या एगच्या डायरेक्ट स्पर्मचं इंजेक्शन द्यायचं. स्पर्मचं इंजेक्शन कशात टोचायचं? ते एगमध्ये टोचायचं डायरेक्ट. त्याला म्हणता इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आता बघा, एखादा मेल असेल त्याच्या पेनिसची साईज छोटी आहे किंवा लेस स्पर्म काउंट आहे तर त्याच्यामधून काय करायचे? त्याचे स्पर्म घेऊन टाकायचे, सिमेन घेऊन टाकायचं बाहेर आणि ते इंजेक्शनमध्ये भरायचं आणि ते इंजेक्शन डायरेक्टली टोचायचं, व्हॅजिनामधून डायरेक्टली पास करायचं आणि सगळे स्पर्म एकदम पुढं युटेरसमध्ये त्या ठिकाणी टाकून द्यायचे. इंजेक्टेड स्पर्म म्हणायचं त्याला. हे वॉश स्पर्म आहे, याचं इंजेक्शन भरून हे इथे टाकलेले. म्हणजे कोणाकरता वापरता? हे ज्या मेलचे स्पर्म स्वतःहून गर्भपिशवीच्या आतपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्या ठिकाणी त्यांना आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे स्पर्म त्या व्यक्तीचेच असतात आणि ते त्याच्याच वाईफच्या युटेरसमध्ये पास केलं जातं फक्त डायरेक्टली इंजेक्शनचा वापर करून. तर त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हे नाव दिलं जातं. त्यानंतर इंट्रा युटेराईन इन्सेमिनेशन तेच आहे.
बघा हेच आहे, हे इंजेक्शन आणि हे स्पर्मचं इंजेक्शन आहे, तेच आहे साधारण तीच प्रोसेस आहे. त्याचंच इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन. आणि लास्ट पार्ट काय आहे, स्पर्म बँक. तर असे स्पर्म बँक असतात ज्यामध्ये व्यक्तीचे स्पर्म्स एकदम कमी टेम्परेचरला त्या ठिकाणी स्टोअर केला जातात आणि जेव्हा गरजू असेल त्या फिमेलला ते प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याचा वापर करून त्या फिमेलला प्रेग्नेंट केलं जातं. तर त्याला म्हणतात स्पर्म बँक. आता ॲडॉप्टेशन. आता एवढं सगळं होऊन सुद्धा जर एखाद्या कपलला बाळ होत नसेल तर शेवटचा पर्याय असतो आणि तो आहे ॲडॉप्टेशन, म्हणजे दत्तक घेणे. काय सांगा, दत्तक घेणे. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या बाळाला दत्तक घेणं त्याला म्हणता ॲडॉप्टेशन. ॲडॉप्टेशन करता ज्या व्यक्तीला ॲडॉप्ट करायचंय, समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याला एखाद्या बाळाला दत्तक घ्यायचंय, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं वय कमीत कमी 21 वर्ष पाहिजे. म्हणजे एखादा 15-16 वर्षाचा मुलगा म्हणतोय मला एखादा बाळ दत्तक घ्यायचं, नाही चालत. 21 वर्ष ही गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी अट मांडलेली आहे आणि हायर लिमिट किती आहे, अप्पर लिमिट किती आहे, त्याच्याबद्दल गव्हर्नमेंटचा कोणताही नियम नाही आहे. आणि दत्तक घेतल्यानंतर त्या व्यक्तीला त्या बाळाचे पूर्ण हक्क भेटतात. म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीचं ओरिजिनल बाळ असेल त्याला जेवढे हक्क आहे तेवढे सगळे हक्क त्या ठिकाणी बाळाला आणि त्याच्या पॅरेंटला ज्यांनी दत्तक घेतलेले त्या दोघांनाही भेटू शकतात. त्याला म्हणतात ॲडॉप्टेशन. आणि अशा प्रकारे आपला हा चॅप्टर त्या ठिकाणी थेरॉटिकली कंप्लीट झालेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी काय करू, याचे MCQ सॉल्व करू. तुम्हाला MCQ माझ्या अंदाजाने मी पाठवलेले थोडे टिपिकल आहे, सॉल्व करा. काही ॲडिशनल पॉईंट जर आले ते नोट करत चला आणि ते तुम्ही नंतर तुमच्या वहीमध्ये नोट करून त्याला पण नंतर रिवाईज करत चला. तर थँक्यू फ्रेंड्स. आज थोडं सर्व लेट झालं, थोडं काही गोष्टी मेंटेनन्सच्या होत्या, पण तरीसुद्धा आज आपण येऊन चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे. बाकी उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू. थँक्यू व्हेरी मच.